गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपले लक्ष करिअर पॉइंट मध्ये हार्दिक स्वागत। आज आपण भारतीय राज्यघटनेचं तिसरं लेक्चर बघतोय। जे तिसरं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट बघणार ते म्हणजे काय, भारतीय राज्यघटनेची परिशिष्ट काय असतात। मग भारतीय राज्यघटनेची परिशिष्ट काय ते आपण बघणार आहे। आणि याच्या आधीच्या दोन पॉलिटीच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीचा जो फेज होता किंवा सुरुवातीची जी काही कॅबिनेट मिशन असणार आहे किंवा संविधान सभेची नियुक्ती असणार आहे, त्यांची निवड कशी झाली आहे ते सर्व आपण बघितलेले। हा पण एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचा सुरुवातीचाच भाग आहे, तो म्हणजे परिशिष्ट। परिशिष्ट झाल्यानंतर मग आपण काय करणार आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम सुरू करणार आहे। मग आता जे एक एक परिशिष्ट काय काय ते आपण बघणार आहे। महत्वाचं लेक्चर होणार आहे, कारण परिशिष्ट पेपरला नेहमी विचारले जातात। म्हणजे पोलीस भरती पासून तर युपीएससी पर्यंत प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला परिशिष्ट बघायला मिळतात। इंग्लिश मध्ये परिशिष्टांना आपण काय म्हणतो बरं, शेड्यूल्स म्हणतो। काय म्हणतो, शेड्यूल। तर आता हे शेड्यूल काय आहे किंवा परिशिष्ट काय आहे ते आपण एक एक बघणार आहे। बघितलं तुम्हाला थोडक्यात मी सारांश दिलाय पहिल्यांदा। मग आता तुम्हाला पहिल्यांदा काय दिलाय मी, भारतीय राज्यघटनेतले जे परिशिष्ट आहे का त्यांचा एक पहिला सारांश दिलेला आहे। आणि नंतर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही परिशिष्ट आहे का ते डिटेल मध्ये आपण बघणार आहे। आता सर्वात पहिलं परिशिष्ट म्हणजे काय। भारतीय राज्यघटनेमध्ये जे परिशिष्ट दिले का त्याचा मुख्य उद्देश काय होता की भारतीय राज्यघटनेत कलम आहे, त्या कलमांमध्ये बरीच काही माहिती आहे। जसं कलम 1 आहे, कलम 2 आहे, कलम 3 आहे, असे 395 कलमे आपण ऑलरेडी हे पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चर मध्ये शिकलोय। मग ह्या कलमांमध्ये जर ही खूप माहिती टाकली असती, एक्स्ट्राची माहिती टाकली असती, तर भारतीय राज्यघटना खूप मोठी होऊन गेली असती। मग भारतीय राज्यघटना खूप मोठी होऊ नये ह्या उद्देशाने काय केलंय, काही महत्वाच्या तरतुदी स्वतंत्र दिलेल्या आहेत। जसं आपण पेपरला सप्लिमेंट लावतो ना, तसं काय केलंय भारतीय राज्यघटनेला एक प्रकारे सप्लिमेंट लावले, एक्स्ट्राची माहिती दुसरीकडे लिहून ठेवलेली। आणि ती दुसरीकडे लिहून ठेवलेली माहिती त्यालाच आपण काय म्हणतो, परिशिष्ट असं म्हणतो। मग आता हे नेमकं परिशिष्ट तुम्हाला एकदा बघितलं थोडं का, नंतर कळेल काही भारतीय राज्यघटनेपासून कसं वेगळं आहे। म्हणजे भारतीय राज्यघटनेचाच भाग आहे परिशिष्ट, पण ते खूप मोठी होऊ नये म्हणून बाकीच्या गोष्टी दुसरीकडे ठेवून लिहून ठेवलेल्या आहे, त्याला आपण म्हणतो परिशिष्ट। मग आता मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण सुरुवातीला फक्त 8 परिशिष्ट होते। किती परिशिष्ट होते, 8। म्हणजे 1950 ला जी आपण राज्यघटना स्वीकारली का त्याच्यात एकूण परिशिष्ट किती होते, 8। पण आजच्या मितीला जर बघितलं 2026 ला, तर किती परिशिष्ट झाले बरं, 12 परिशिष्ट झालेले। म्हणजे किती परिशिष्ट वाढले बरं, 4 परिशिष्ट वाढले। आणि हे 4 वाढलेल्या परिशिष्टांवरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो। ओके, मग सुरुवातीला किती होते, आता किती आहे आणि कोणते कोणते वाढले आहे ते आपल्याला करायचे। पण तुम्हाला 12च्या 12 परिशिष्ट विचारले जातात। म्हणजे पहिल्या परिशिष्टामध्ये काय आहे, दुसऱ्यात काय, तिसऱ्यात काय, 8व्यात काय, 9व्यात काय, 10व्यात काय, 11व्यात काय आणि 12व्यात काय तरतुदी आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत। मग हे आपल्याला बघायचे आहे। हे बघता बघता भारतीय राज्यघटनेच्या काही गोष्टी पण आपल्याला कळणार आहेत। मग आता हे जे काही 12 परिशिष्ट सध्या आहे का ते तुम्हाला एका तक्त्यामध्ये इथं दिलेले आहेत। जसं की पहिलं जे परिशिष्ट आहे का ते कशा संदर्भात आहे, भारताचं क्षेत्र आणि भारताचं राज्य। मग पहिल्या परिशिष्टात काय दिलंय, तर सध्या भारत हे क्षेत्र कसं आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याच्यामध्ये एकूण किती राज्य आहे, किती केंद्रशासित प्रदेश आहेत, ही सर्व माहिती कशात दिलेली आहे आपल्याला, परिशिष्ट 1 मध्ये। मग परिशिष्ट 1 एक पेज आहे, एक पान आहे, त्याच्यात लिहिलेले भारताचं क्षेत्र कुठून आहे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत काय आहे, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत काय आहे, पूर्वेचे राज्य कोणते आहेत, पश्चिमेचे राज्य कोणते आहेत, दक्षिणेचे राज्य कोणते आहेत, उत्तरेचे राज्य कोणते आहेत, ही सर्व माहिती परिशिष्ट 1 मध्ये दिली आहे। आता ही सर्व माहिती जर भारतीय राज्यघटनेमध्ये टाकली असती तर राज्यघटना घेण्याची वाढून गेली असती, म्हणून परिशिष्ट वेगळे केलेले। मग याच्यामध्ये काय काय दिलंय, तर भारताचं नाव काय असेल, तर हे कलम 1 मध्ये सुद्धा दिले। जे आपलं परिशिष्ट 1 आहे का याचा संबंध कशासोबत आहे, तर भारतीय राज्यघटनेचा कलम 1 ते 4 याच्या संदर्भात आहे। आता 1 ते 4 कलम काय आहेत हे आपण पुढे गेल्यावरती बघणार आहे। पण हे 1 ते 4 कलमांमध्ये जे सर्व दिलं आहे का
ती सर्व माहिती कशात दिली आपल्याला या परिशिष्टामध्ये. म्हणजे आता या कलमांमध्ये काय दिलंय, पहिला कलम दिलंय भारताचं नाव काय आहे, दुसऱ्या कलमात काय तर राज्यांची निर्मिती कशी होणार आहे, तिसरं कलम काय आहे तर आपण दुसऱ्या देशांकडून एखादा भाग जर जिंकला तर ते कसं राज्यात रूपांतर करायचं, आणि चौथ्या कलमात काय दिलंय बरं, कलम 1, कलम 2 आणि कलम 3 मध्ये कसे बदल करायचे, घटनेत कसे बदल करायचे याची प्रोसेस कलम 4 मध्ये दिलेली आहे. पण राज्यांची नावं कुठे दिलेली आहे का, नाही दिले. केंद्रशासित प्रदेशांची नावं दिले का या कलमांमध्ये, नाही दिले. मग हे कशात दिलेले आहे तर परिशिष्ट 1 मध्ये दिलं आहे. मग परिशिष्ट 1 मध्ये सध्या काय आहे, भारत म्हणजेच इंडिया असं म्हटलेलं आहे. मग या भारतामध्ये कोणतं क्षेत्र आहे ते दिलंय. भारतात एकूण किती राज्य आहे तर 28 राज्य सध्या. मग त्या 28 राज्यांची लिस्ट दिलेली आहे. भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांची पण लिस्ट दिलेली आहे. ते सर्व हे आपल्याला परिशिष्ट 1 मध्ये दिलेलं आहे. ते नंतर डिटेलमध्ये आपण बघू. परिशिष्ट 2 मध्ये काय आहे तर बघा इथं खून कशी दिली बरं मी, पैसे. पैसे म्हणजे पगार. जे गव्हर्नमेंटचे किंवा भारत सरकारचे उच्चतम पद आहेत म्हणजे काय रे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, हे जे सर्वोच्च पद आहे का भारताचे, त्या पदांना कसा पगार असेल, त्यांना कसा भत्ता असेल, त्यांना कोणते अधिकार असेल, ही सर्व माहिती आपल्याला परिशिष्ट 2 मध्ये दिलेली आहे. 2 डिटेल मध्ये काय ते पुढे गेलो आपण बघणार आहे. परिशिष्ट 3 मध्ये काय दिलंय बरं, हात दाखवलाय तुम्हाला इथं मी. हात म्हणजे शपथ. जे सर्वोच्च पद आहे का भारतातले, म्हणजे काय, आमदार असतील, खासदार असतील, पंतप्रधान असेल किंवा मंत्री असतील, ह्या मंत्र्यांना कोण शपथ देणार आहे, शपथ कशा प्रकारची आहे, 2 प्रकारच्या शपथ आहे पुढे गेला सांगतो. तर ही सर्व प्रोसेस कशात दिली आपल्याला, परिशिष्ट 3 मध्ये दिली आहे. त्यानंतर परिशिष्ट आहे 4. परिशिष्ट 4 कशा संदर्भात आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, संसदेमध्ये 2 सभागृह आहेत. एक आहे लोकसभा आणि एक काय बरं, राज्यसभा, अशी 2 सभागृह आहेत. हे नंतर तुम्हाला ज्यावेळेस आपण 80-79 कलम बघणार आहे त्यावेळेस तुम्हाला लोकसभा काय, राज्यसभा काय, त्यांचे सदस्य काय, हे सर्व डिटेलमध्ये कळणार आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू लेक्चर करा, पॉलिटीची एकही शंका तुम्हाला राहणार नाहीये. पण आता सुरुवातीचा आपण बघतोय तर लोकसभा, राज्यसभा आहे. तर राज्यसभेमध्ये कसे सदस्य निवडून येतील याची प्रोसेस आपल्याला कशात दिली बरं, 4 मध्ये दिली. कळालं इथपर्यंत. या राज्यसभेमध्ये कसे सदस्य निवडून येतील हे कशात दिले आपल्याला, परिशिष्ट 4 मध्ये. परिशिष्ट 5 मध्ये काय बरं, अनुसूचित क्षेत्र. अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय, भारताचे असे काही क्षेत्र आहेत का जे अजून मागासलेले आहेत, किंवा भारतीय राज्यघटना ज्यावेळेस आपण बनवत होतो किंवा बनवली होती त्यावेळेस सुद्धा भारतातले असे काही क्षेत्र होते का जे खूप मागासलेले होते. म्हणजे याच्यामध्ये दार्जिलिंगचा पाठ असेल, नॉर्थ ईस्टचे काही राज्य असणारे, किंवा मध्य भारत म्हणजे काय रे, इथं तुम्हाला याच्यात असेल कुठं छत्तीसगड असेल, झारखंड असेल, ह्या ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये बरेच लोक अजून मागासलेले आहेत, अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत. मग यांच्या विकासासाठी आपण काय केलं पाहिजे, ही सर्व तरतूद कशात दिली बरं, ह्या परिशिष्ट 5 मध्ये दिलेली आहे. कळते ना काय सांगतोय. त्यानंतर परिशिष्ट आहे 6. परिशिष्ट 6 काय बघा, आपल्याला माहिती आहे भारतात एकूण 28 राज्य आहेत, ज्यापैकी 7 सिस्टर म्हणून राज्य आहे, माहितीये का तुम्हाला, 7 सिस्टर. जे नॉर्थ ईस्ट मध्ये बघा, हा भारताचा नकाशा आहे ना, त्या कोपऱ्यामध्ये दाखवले बघा ते, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्यानंतर काय नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, हे जे काय मेघालय, सिक्कीम, हे 7 राज्य आहेत. हे 7 राज्य कुठे, एकदम डोंगरात आहे, खूप जंगल आहे, पाहिजे तेवढा विकास झालेला नाहीये. मग यांचा विकास करायचा आहे ना, कारण आपलं भारताचं राज्यघटनेचं तत्वच काय, सर्वांगीण विकास, सर्वांचा विकास झाला पाहिजे, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे नॉर्थ ईस्टचे राज्य हे थोडे भारतापासून थोडे वेगळे वाटतात, मग त्यांचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे, त्यांची कनेक्टिव्हिटी भारतासोबत झाली पाहिजे, यासाठी एक परिशिष्ट टाकलंय. कोणतं बरं ते, 6. त्यात सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर परिशिष्ट आहे 7. 7वं परिशिष्ट कशाच्या संदर्भात आहे बरं, सूची. सूचीचा अर्थ काय बरं, आपल्या भारतामध्ये 2 प्रकारची सरकार आहे. एक कोणतं आहे बरं, केंद्रात केंद्र सरकार आणि राज्यात राज्य सरकार, अशी 2 प्रकारची सरकार आहे. मग केंद्राने कोणत्या विषयांवरती कायदे केले पाहिजे,
त्याला म्हणायचं केंद्र सूची. काय म्हणायचं त्यांना? केंद्र सूची. राज्यांनी कोणत्याही विषयावरती कायदे केले पाहिजे त्याला काय म्हणायचं? राज्य सूची. तर काही विषय कसे बरं, केंद्र आणि राज्य दोघं एकत्रित येऊन कायदे तयार करतात, त्यांना आपण म्हणतो समवर्त सूची. आणि आपण कालच्या लेक्चरला शिकलोय ऑलरेडी. समवर्त सूची आपण कोणाकडून घेतली ही पद्धत? ऑस्ट्रेलियाकडून घेतली. आठवतं ना सर्वांना? आपण काल बघितलं होतं. मग ही जी सूची का, मग आता हे सर्व भारतीय राज्यघटनेत एवढी सर्वांची यादी बनवली असते तर भारतीय राज्यघटना खूप मोठ्या होऊन गेल्या असते ना, म्हणून या सर्व गोष्टी बाजूला लिहून ठेवलेल्या. मग याच्यात सर्व दिले आपल्याला 7व्या मध्ये सूची दिली आहे का केंद्राने कशावर कायदा करावा. आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे, सपोज आपल्याला फ्रान्सहून आपण राफेल विमानं घेतले, तर हा व्यवहार कोणी केला बरं? राज्य सरकारने केला का केंद्र सरकारने? केंद्र सरकारने. म्हणजे संरक्षणाबद्दल कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे बरं? केंद्र सरकारला आहे. आपण मागं पण बघितलं, महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली, म्हणजे शेतकऱ्यांसाठी कायदा केला. कोणी केला तो? राज्य सरकारने. कारण की कृषी हा घटक कोणाच्या आधिपत्याखाली येतो? राज्य सरकारच्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, कधी कधी राज्य सरकार आणि कधी कधी केंद्र सरकार शिक्षणाबद्दल कायदे करतं. म्हणजे याचा अर्थ शिक्षण हा कोणत्या सूचीमध्ये जाणार आहे? समवर्त सूचीमध्ये जाणार आहे. म्हणजे अशी लिस्ट दिलेली. कशी लिस्ट ती पुढे गेला आपण बघणार आहे. त्यानंतर 8वं जे परिशिष्ट आहे हे आहे भाषेचं परिशिष्ट. भाषा म्हणजे भारतामध्ये, म्हणजे भारताची स्वतःची एक भाषा नाहीये. जशी महाराष्ट्राची भाषा कोणती रे? मराठी. गुजरातची भाषा कोणती बरं? गुजराती. बरोबर का नाही? तशी भारताची भाषा कोणती रे? ही दुर्दैव आहे का भारताला स्वतःची भाषा नाहीये. हा, पण भारताचं जे काही कामकाज चालतं का ते चालतं हिंदी आणि इंग्लिश मध्ये. मग तुम्ही बघितलं असेल केंद्र सरकारचे कोणते पण जे GR येतात का ते 2 भाषेत येतात. एक काय बरं? हिंदीमध्ये, दुसरी कोणती बरं? इंग्लिश मध्ये. 2 भाषेमध्ये. म्हणजे भारताची स्वतःची भाषा नाहीये, पण भारत सरकारने कामकाजाची भाषा ठेवली कोणती? हिंदी आणि इंग्लिश. म्हणजे ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. जगातल्या सर्वात जास्त भाषा कुठे बोलल्या जातात? भारतात. जगातल्या सर्वात जास्त भाषा भारतात बोलल्या जातात, पण भारताला स्वतःचीच भाषा नाहीये. हे एक मोठं दुर्दैव आहे. डेंजर परिस्थिती ही. पण आता याच्या मागे बराच इतिहास आहे मोठा, तो आपण नंतर बघू काय. तर 8वं परिशिष्ट कशा संदर्भात आहे? भाषा. कोणत्या भाषा, काय भाषा, पुढे गेल्या आपण बघू. त्यानंतर परिशिष्ट आहे 9. परिशिष्ट 9 हे मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये नव्हतं. का? तर मी तुम्हाला आधीच बोललो ना, मूळ भारतीय राज्यघटनेत फक्त किती परिशिष्ट होते? 8. 9, 10, 11, 12 हे 4 परिशिष्ट नंतर टाकण्यात आले, घटना दुरुस्ती करून टाकले. कोणते ते पण आपण बघणार आहे. मग ह्या 9व्या परिशिष्टामध्ये काय बरं? जमीन सुधारणा कायद्या संदर्भात आहेत. ते आपण काय पुढे सांगतो तुम्हाला, महत्वाचे केसेस. त्यानंतर 10वं जे परिशिष्ट आहे का हे सध्या चर्चेतलं सर्वात महत्वाचं परिशिष्ट आहे. कोणतं बरं? पक्षांतर बंदी कायदा. सध्या याच्यावरती खूप भयानक चर्चा झाली, मोठं राजकारण चालू आहे का इकडचा आमदार खासदार तिकडे पळतो, तिकडचा आमदार खासदार इकडे पळतो. पहिलं फक्त आमदार आणि खासदार पळायचा, आता आमदार खासदार नाही पळते, आता एक पक्षच पळतो एकातून दुसऱ्या पक्षामध्ये. जसं आपल्या इथे शिवसेनेचं झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं. शिवसेनेचे 51 नगर हे होते, कोण होते? आमदार होते. त्याच्यापैकी 40 जण पळून गेले. मग आता आमदार खासदार पळाले का पक्ष पळाले हेच कळाना. म्हणजे पक्षाच्या पक्ष पळायला लागले. आता ते पक्ष पण का पळायला लागले? कारण की ही 8 टाकलेली, एक आमदार किंवा एक खासदार पाळणार नाही, मग एक पक्षच जातो निघून दुसऱ्या पक्षामध्ये. मग ती पक्षांतर बंदी ते आपण काय पुढे गेल्या बघू. त्यानंतर 11वं जे परिशिष्ट आहे का हे आहे ग्रामीण भागातील पंचायत राज. आता मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम होतं, कलम 40. ज्या कलमात काय सांगितलं होतं बरं? भविष्यात सरकारने, म्हणजे जे काही सरकार असेल त्या सरकारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करावी. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय रे? गावामध्ये काय असते? ग्रामपंचायत. अनेक गाव मिळून एक तालुका होतो, तालुक्याचा जो ग्रामीण भाग आहे का त्याला म्हणतो आपण पंचायत समिती. आणि अनेक तालुके मिळून एक जिल्हा बनतो, त्या जिल्ह्याचा ग्रामीण भाग म्हणजे असतो जिल्हा परिषद. सर्व ग्रामीण हे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती कुठं काम करतात? ग्रामीण भागामध्ये. तर शहरी भागामध्ये पण काम करणाऱ्या स्वतःच्या संस्था आहेत.
जसं सिन्नर मध्ये जर आपण बघितलं तर काय बरं, सिन्नर नगरपालिका, शहरात नगरपालिका काम करते. जिल्ह्याच्या ठिकाणी जसं नाशिक हे मोठमोठे शहर आहे, तिथं काय असते बरं, तिथं काय असते, महानगरपालिका. आणि त्याच्यापेक्षा बी मोठं जर असेल एखादी महानगरपालिका, त्याला सन्नागार वगैरे पण म्हणतात. काय ती कन्सेप्ट पुढे गेला तुम्हाला मी सांगणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे ग्रामीण भागामध्ये काम करण्याची ज्या सर्व गोष्टी आहे का, त्या परिशिष्ट 11 मध्ये सांगितल्या. आणि तेच स्थानिक लेवलला शहरात काम करणारे जे आहे का, ते आपल्याला परिशिष्ट 12 मध्ये सांगितले. म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांची तरतूद कशात दिली, कलम परिशिष्ट 12 मध्ये. आणि जे ग्रामीण आहे का, म्हणजे काय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यांची तरतूद कशात आहे, परिशिष्ट 11 मध्ये आहे. तर एक इथं तुम्हाला काय दिलंय, मी छोटासा तक्ता दिलेला आहे. आता एक गोष्ट तुम्हाला इथं मी फक्त ट्रिक सांगतो, कारण की हे तुम्हाला पाठ पाहिजे, कारण की एक क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. मग हे जे 12च्या 12 परिशिष्ट हे कसे लक्षात ठेवायचे, राज्यांना पगार. राज्य म्हणजे काय रे, पहिलं कलम सांगितलं ना तुम्हाला, राज्य आणि राज्याची नावं. राज्यांना पगार म्हणजे दुसरं आहे पगाराबद्दलचं परिशिष्ट आहे. दुसरं काय, पगाराबद्दल. शपथ घेऊन सभा, शपथ म्हणजे तिसऱ्यात काय रे, शपथ आहे ना, फक्त शपथ लक्षात ठेवा, काय ते पुढे गेला सांगतो. आणि सभा म्हणजे काय रे, राज्यसभेची सदस्य संख्या. पुढे काय, आदिवासी 6, आदिवासी म्हणजे काय, अनुसूचित जाती, कलम आहे 5. आणि 6वं काय बरं, ते 6 जे नॉर्थ ईस्ट मधले राज्य, तुम्हाला 7 सिस्टम मधलं सिक्कीम त्यातून निघून जातं. बाकीचे जे राज्य ते 6 मध्ये काय दिले, ईशान्येकडे राज्य दिलेले आहेत. त्यानंतर यादी भाषा, यादी म्हणजे काय रे, सूच्या. तुम्हाला सांगितलं ना काय असते बरं, सूची. सूची झाल्यावर काय असते बरं, भाषा. त्याच्यानंतर काय, जमीन आणि पक्ष. नंतर काय येतं बरं, 9वं जमिनीबद्दल परिशिष्ट आहे. आणि 10वं काय बरं, पक्षाबद्दल परिशिष्ट आहे. आणि 11वं काय, पंचायत. आणि 12वं काय रे, नगरपालिका म्हणजे शहरीसाठी. म्हणून लक्षात काय ठेवायचंय, राज्यांना पगार, शपथ देऊन सभा, आदिवासी 6, यादी भाषा, जमीन पक्ष, पंचायत, नगर. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे 12च्या 12 काय होतील, परिशिष्ट पाठ होतील. कारण की परिशिष्टांवरती प्रश्न डायरेक्ट विचारतात. प्रश्न डायरेक्ट विचारतात, 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे, 5 मध्ये काय आहे, 10 मध्ये काय आहे, 12 मध्ये काय, हे डायरेक्ट आपल्याला विचारतात. कळाले, हे तुम्हाला एकदम मी सारांश दिलाय. आता मात्र आपण थोडं इथं डिटेल मध्ये बघू, कारण काही मुलांना डायरेक्ट हे कळणार नाहीये. मग तिथं परिशिष्ट आपण एक एक कव्हर करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिलं परिशिष्ट तुम्हाला मी सांगितलं तर कशा संदर्भात होतं बरं, क्षेत्र. कशा संदर्भात होतं, क्षेत्र. मग इथं पहिल्या परिशिष्टात काय दिलंय बरं, राज्यांचं नाव. म्हणजे राज्याचं इन द सेन्स इथं राज्य नाहीये, इथं मेन पहिला शब्द काय येणार आहे बरं, देश. पहिले देशाचं नाव येणार आहे आणि नंतर मग संघ राज्य प्रदेश येणार आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये देश हा शब्द कुठेही वापरलेला नाहीये. भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्ण भारताला काय म्हटलंय, राज्य म्हटलंय. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलंय, स्टेट म्हटलेलं आहे. म्हणजे राज्याचा अर्थ फक्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश असं नाहीये भारतीय राज्यघटनेत. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्याचा अर्थ पूर्ण देश असा होतो. देश असा शब्द कुठेही वापरलेला नाही. मग पहिल्या परिशिष्टात काय सांगितलंय, भारताचं नाव, भारताचं क्षेत्र, भारतामध्ये असलेले राज्य. संघ राज्याचा अर्थ काय, एका देशात कामकाजासाठी केलेले भाग. मग आपल्या पूर्ण भारताचे कामकाजासाठी केलेले राज्य, ज्याच्यामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. केंद्रशासित प्रदेश म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय, केंद्रशासित प्रदेश, केंद्राचे शासन. जसं राज्य सरकार म्हणजे, राज्य म्हणजे काय रे, जिथं राज्याचे बरेच अधिकार स्वतःकडे येतात. काही अधिकार केंद्राकडे आहे, पण बरेच काही अधिकार राज्यांकडे आहे. पण केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय, असा एक छोटासा प्रदेश असतो जिथं पूर्ण वर्चस्व हे कोणाचं असतं, केंद्राचं. जसं दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, अंदमान निकोबार आहे, दादरा नगर हवेली आहे, दीव दमण आहे, लक्षद्वीप आहे, चंदीगड आहे. पहिले जम्मू काश्मीर होतं, आता पहिले जम्मू काश्मीर राज्य होतं, आता जम्मू काश्मीर पण काय केलंय बरं, केंद्रशासित प्रदेश बनवलाय. लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवलाय. दिल्ली स्वतः केंद्रशासित प्रदेश आहे, ते केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेश का बनवले जातात, तर काहीतरी तिथे विशेष क्षेत्र आहेत. उदाहरणार्थ दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनवलाय का, तर दिल्ली पूर्ण भारताची राजधानी येणार आहे, म्हणून त्याला वेगळं बनवलंय.
त्यानंतर तुम्ही जर बघितलं चंदीगड सुद्धा काय केलंय बरं, केंद्रशासित प्रदेश. चंदीगड कोणाची राजधानी आहे, पंजाब आणि हरियाणाची. दोन राज्यांची एकच राजधानी, कोणती बरं, चंदीगड. आता काय झालं होतं, पहिलं पंजाब आणि हरियाणा एकच राज्य होतं, पण हरियाणाचे जे लोक आहेत आता जे हरियाणा, त्यांना हरियाणा वेगळं राज्य पाहिजे होतं आणि पंजाबवाल्यांना वेगळं पाहिजे होतं. मग हे दोन राज्यांची विभागणी करायचं ठरवलं. पण ज्यावेळेस एकच राज्य होतं का, त्यावेळेस दोघांची पण म्हणजे एकाच राज्याची पूर्ण राजधानी काय होती बरं, चंदीगड होती. मग आता पंजाब आणि हरियाणा काय केले, वेगळे केले. मग पंजाबवाले म्हणायचे चंदीगड आम्हाला द्या आणि हरियाणावाले म्हणायचे नाही, चंदीगड आमची राजधानी ठेवा. हा वाद सुरू झाला. मग हा वाद काय मिटायला तयार नव्हता. मग केंद्र सरकारने काय ठरवलं, चंदीगड कोणाची राजधानी स्वतंत्र नाहीये, तर चंदीगड दोघांची पण राजधानी, पण त्याच्या वर्चस्व मात्र आमचं राहणार आहे, म्हणून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलं. जसा हा वाद आपल्या इथं पण होता. ज्यावेळेस 1960च्या आधी द्विभाषिक राज्य होतं महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होतं, वेगवेगळे राज्य नव्हते. ज्याची द्विभाषिक राज्याची निर्मिती कधी झाली होती, 1 नोव्हेंबर 1956 ला. त्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र एकच होतं, परंतु 1 मे 1960 ला गुजरात आणि महाराष्ट्र वेगवेगळे झाले. तर वेगवेगळे झाल्यावर पुन्हा हाच प्रश्न उद्भवला होता की मुंबई कोणाची राजधानी ठेवायची, महाराष्ट्राची का गुजरातची. गुजराती लोकांचं म्हणत होतं नाही, मुंबई आम्हाला द्या, आमची राजधानी राहील. तर महाराष्ट्र म्हणतं नाही नाही, ती आमची राजधानी राहील. ह्या वादामध्ये साहजिक सुदैवाने मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आली, नाही तर हा खूप वाद जर पेटला असता तर मुंबई ही काय केली असती, केंद्रशासित प्रदेश बनवून टाकली असती, असं पण आहे. किंवा तुम्ही जर बघितलं आपले हे झालं काय, दादरा नगर हवेली झालं किंवा लक्षद्वीप झालं किंवा अंदमान निकोबार झालं. आता अंदमान निकोबार हे मूळ भारताच्या क्षेत्रापासून बरंच लांब गेलेले, पण त्यांच्या एवढ्या सुख सुविधा नाहीये. मग तिथं राज्य बनवणं किंवा त्यांच्याकडून तेवढी डेव्हलपमेंट करणं पॉसिबल नाहीये, म्हणून अंदमान निकोबार हे राज्य काय केले, केंद्रशासित प्रदेश बनवून टाकले. आणि आता तिथं पूर्ण केंद्राचं वर्चस्व आहे, केंद्र खूप पैसा पण देतं, तिथं विकास पण करतं, त्यासाठी बनवलेले हे काय, केंद्रशासित प्रदेश. तर सध्या भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि 28 राज्य आहे, बरोबर. आणि ही सर्व जी तुम्हाला माहिती सांगितली का, ही सर्व माहिती कशात दिली रे, परिशिष्ट 1 मध्ये दिलेली आहे. कळालं की सर्व, नक्की. परिशिष्ट 1 हे पूर्ण स्वतंत्र ठेवलेलं आहे. आता पुढचं परिशिष्ट आहे परिशिष्ट 2. मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, परिशिष्ट 2 एक अशा संदर्भात आहे, पैसे म्हणजे काय रे, पगार. मग याच्यामध्ये सर्व जे गव्हर्नमेंटचे सर्वोच्च पद आहे का भारताचे, त्यांचे पगार काय असतील, त्यांचे भत्ते कसे असेल, त्यांचे विशेष अधिकार काय असतील, याची सर्व माहिती परिशिष्ट आपल्याला 2 मध्ये दिलेली आहे. आता यांचे पगार कोणाकोणाचे रे, तर राष्ट्रपतीचा पगार कशात आहे बरं, परिशिष्ट 2 मध्ये. आता त्याच्या आधी एक तुम्हाला मी सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर करतं, माहितीये तुम्हाला. अर्थसंकल्प, बजेट म्हणतो आपण त्याला, दरवर्षी तो मांडला जातो. बजेट कशासाठी मांडतो बरं आपण, की आम्ही पुढच्या वर्षात किती कर गोळा करणार आहे आणि पुढच्या वर्षात आम्ही किती खर्च करणार आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी आम्ही किती कर गोळा केला आणि मागच्या वर्षी आम्ही किती खर्च केला, ही सर्व माहिती एकत्रित सांगितली जाते, त्याला आपण बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतो. मग सरकार दरवर्षी बजेट मांडतं, मागच्या वर्षी किती कर गोळा केला आणि किती खर्च केला, आणि आम्ही पुढच्या वर्षी किती कर गोळा करणार आहोत आणि आम्ही किती खर्च करणार आहोत, किती विकासाची कामं करणार आहोत, या सर्वांचा लेखा जोखा म्हणजे बजेट, त्याला म्हणतो आपण अर्थसंकल्प, बरोबर ना. मग या अर्थसंकल्पामध्येच काही तरतुदी असतात, काय, कलेक्टरचा पगार ठरवणं, एसपीचा पगार ठरवणं किंवा पोलिसांचा पगार ठरवणं, आर्मीवाल्यांचा पगार ठरवणं, सर्व गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांचा पगारावर खर्च केला जातो ना. मग सरकार काय म्हणतं, आम्ही डायरेक्ट टॅक्स एवढा गोळा करणार आहे आणि एवढ्या एवढ्या लोकांना पगार वाटणार आहे, असं दरवर्षी अर्थसंकल्पात सांगितलं जातं. पण तुम्हाला गंमत सांगतो, या परिशिष्ट 2 मध्ये ज्यांचे नाव आहे का, त्यांचा पगार मात्र बजेटमध्ये सांगितला जात नाही. त्यांचा पगार हा फिक्स द्यावाच लागतो, त्यात कमी जास्त काही करता येत नाही.
आता एक गोष्ट तुम्हाला त्याच्या आधी अजून एक सांगतो. संचित निधी हा शब्द येणार आहे. संचित निधी म्हणजे माहिती का तुम्हाला काय? संचित निधी जसं की आपल्या घरामध्ये मम्मीचा पैसे ठेवण्याची जागा वेगळी असते, पप्पांचे पैसे ठेवण्याची जागा वेगळी असते. पप्पांचे बिचाराचे पैसे कुठे असतात? एक तर पॉकेटमध्ये किंवा कुठेतरी कपाटामध्ये. मम्मीची कुठे असते जागा? गावाच्या डब्यात, बरोबर ना? साखरेच्या डब्यात, कुठेतरी त्या उशी खाली, गादी खाली, इकडे तिकडे पैसे असतात ना. मग जिथं आपण पैसे ठेवतो का त्याला म्हणायचं संचित निधी. काय म्हणायचं? संचित निधी. जिथं आपण पैसे ठेवतो. मग आता आपण जसे कपाटामध्ये, बँकेमध्ये पैसे ठेवतो ना, तसं सरकार बी लय पैसे कमवतं. सरकार पैसे कमवतं का? कमवतं ना. कशातून पैसा कमवतं? टॅक्स. जीएसटी टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, खूप प्रकारचे टॅक्स आहे. यातून सरकार पैसे काय करतं? कमवतं. अजून काय बरं? दंडच्या माध्यमाने दंड, कोर्टातून घेतलेले दंड, किंवा तुम्ही एखादा हेल्मेट नाही घातलं, 500 रुपयाची पावती फाडली, तो दंड, किंवा काय ऍक्सिडेंट झाला किंवा काही गुन्हा केला त्याचा काही पैसे आले, हे सर्व पैसा कोणाकडे जातो? सरकारकडे जातो. मग हा सरकार कुठेतरी पैसा ठेवता येणार आहे, कुठेतरी ठेवत असणार आहे. मग यातला बराच काही जो पैसा आहे का एका तिजोरीमध्ये ठेवलेला आहे. ती तिजोरी कुठे? मलाही माहित नाही तर गेलो असतो मी पण. हे काही उद्योग करायचीच गरज नसती पडली, पण तिला सिक्युरिटी जबरदस्त असते. तो संचित निधीमध्ये म्हणजे एक तिजोरी, त्या तिजोरीमध्ये ठेवलेला पैसा आहे. त्या तिजोरीमध्ये जो पैसा ठेवला जातो का त्या पैशातून ह्या लोकांचा पगार दिला जातो. यांचा बजेट मधून पगार नाही दिला जात. पुन्हा सांगतो मी काय. सपोज भारत सरकारने वर्षभरात 100 रुपये कमवले, टॅक्सच्या माध्यमाने कमवले, कराच्या काय जे असं वेगवेगळ्या माध्यमाने 100 रुपये कमवले. त्या 100 रुपयापैकी 25-30 रुपये ते काय करतात? संचित निधीमध्ये ठेवतात आणि उरलेला पैसा काय करतात? खर्च करतात. जो 25-30 रुपये ठेवलेला जो संचित निधीतला पैसा आहे का त्या संचित निधीतून ह्या परिशिष्ट 2 मध्ये ज्यांची नावं आहे का त्यांचा पगार दिला जातो. म्हणजे काय? इकडे तुमचे काय 40-50, 60-70% बाजूला काय दिले पैसे आहे का हे तुमचे उरू अगर नाही उरू आम्हाला गरज नाही, पण याच्यात ठेवलेला सिक्युअर पैसा आहे तो यांना द्यावाच लागतो. म्हणजे यांचा एकदम सेफ पगार आहे. एक टायमाला दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडल पण यांचा पगार रखडणार नाही. फिक्स 1 तारखेला त्यांच्या अकाउंटवर डीबीटी ट्रान्सफर होईल 100% वाला. तर ही ते लोक आहे भाग्यवान ज्यांच्या पगारात कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केली 266 कलम. 266 कलमात काय सांगितलंय? संचित निधीची तरतूद. मग ह्या लोकांचा सर्वांचा पगार संचित निधीतून दिला जातो म्हणून यांना परिशिष्ट 2 मध्ये ठेवलंय. संचित निधी काय थोडक्यात कळालं? संचित निधीवर डायरेक्ट प्रश्न पण असेल. संचित निधीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केली? तर कलम आहे 266 266 हे कलम आहे आणि त्यानुसार मग यांचा पगार वगैरे दिला जातो. मग या परिशिष्ट 2 मध्ये कोणाच्या पगाराची तरतूद आहे? तर पहिला आहे राष्ट्रपती. आता राष्ट्रपतीचा पगार काही रखडून ठेवता येईल का? एक तर गरीब माणूस येतो त्याला पगार फक्त 5 लाख रुपये महिना आहे. फक्त किती लाख रुपये महिना आहे त्याला? 5 लाख रुपये महिन्याला पगार आहे. याचा काही राखडावता येईल का पगार? नाहीये. या गरीबाचा जर पगार राखडावला तर मग परत खाय प्यायची हाल होईल ना त्याचीवाले. त्यामुळे यांचे पगार कुठे ठेवले? संचित निधीमध्ये. म्हणून परिशिष्ट त्याला 2 मध्ये ठेवले. राष्ट्रपतीचा पगार किती आहे? फक्त 5 लाख रुपये पर मंथ बर का, महिन्याला म्हणतोय 5 लाख. आणि त्या बिचाऱ्याला काही महत्वाच्या फॅसिलिटी दिल्या थोड्या थोड्या. काय दिलंय? एक राष्ट्रपती भवन दिलंय वापरायला. एक ते छोटं राष्ट्रपती भवन आहे ज्या राष्ट्रपती भवनामध्ये फक्त 350 रूम आहे. किती रूम आहे? 150. आणि हे 150 म्हणजे काय 10 बाय 10 रूम नाही आहेत. एका रूम मध्ये मोठे मोठे प्रोग्राम्स होतात. एवढं मोठं राष्ट्रपती भवन. राष्ट्रपती भवन जवळपास 70 एकर मध्ये बांधलंय. किती एकर? 70. तसं आपलं घर कशात असतं बरं? गुंठ्यात. 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे. 3 गुंठ्याचा लय मोठा बंगला असतो. इथं आपली जर परिस्थिती अशी 3 गुंठ्यामध्ये 24 फ्लॅट. किती फ्लॅट असतात? 24. म्हणजे आपल्या वाट्याला अर्धा गुंठा पण येत नाही. अर्धा काय 70 गुंठा पण येत नाही आपल्या वाट्याला. आणि याला किती आहे? 70 एकर. किती एकर? 70 एकरचा याला एक घर दिलेलं राहायला.
त्या घरामध्ये जेवढी काही फॅसिलिटी म्हणजे काय रे, जवळपास 100 पेक्षा जास्त शेप आहे. शेप म्हणतोय मी, आश्चर्य नाही म्हणत. आपल्या कार्यक्रमाला आश्चर्य असतो. आश्चर्य म्हणजे काय, घ्या भात टाकान उपसान, वरण टाकान चपात्या करा, असा आश्चर्य. हे आश्चर्य नाही, हे कोण आहे, शेप. शेप म्हणजे काय रे, हे वेगवेगळ्या देशांमधून स्वयंपाक करण्याचं ट्रेनिंग घेऊन आले. ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा अभ्यास करून आले, ग्रॅज्युएशन करून आले, स्वयंपाक कसा करावा. आणि अशी त्याला 100ला वर त्यांचे आले काय, इथं कर्मचारी. या राष्ट्रपती भवनामध्ये यांना रोज सलामी देण्यासाठी घोडे, त्या घोड्यांना साफ करायला पण माणसं ठेवलेले. लाखोनी कोटीनी रोजचा खर्च ह्या राष्ट्रपतींना केला जातो. यांचा पगार आहे. आणि यांचा पगार आहे, यांना भत्ते पण आहे. भत्ते म्हणजे काय रे, भेळ भत्ता नाही तर 5 रुपयाचा भेळ भत्ता घ्या तेवढा रोज खा असं नाहीये. भत्ता म्हणजे काय, यांना एक्स्ट्राचे अलाउन्सेस असतात. म्हणजे काय, सपोज यांना कुठे दुसऱ्या देशामध्ये जायचंय, सर्व खर्च भारत सरकार करणार. यांना यांच्या घरी जायचंय, विमान सर्व खर्च यांचा करणार. यांना खूप फॅसिलिटी. जर यांना काही पोरं बिरं असतील, यांच्या शाळा बिया सरकार खर्च करतात. यांना मोबाईलचा रिचार्ज ते करून देतात. तुम्हाला माहितीये का, साधा आमदाराला मोबाईलचा दर महिन्याला खर्च भेटतो 5,000 रुपये. रिचार्ज आहे 200 रुपयाचा, अनलिमिटेड. अनलिमिटेड रिचार्ज किती रुपयाला आहे, 200 ला आहे. पण यांना गरिबांना किती रुपये देतात दर आमदाराला, 5,000 रुपये फक्त मोबाईलच्या रिचार्जला देतात. असे खूप पैसे वाटतात. याला म्हणतो आपण भत्ते, याला म्हणतो आपण अलाउन्सेस. त्याच्यानंतर काही विशेष अधिकार पण आहे, फिरण्याचे अधिकार, सिक्युरिटी वगैरे वगैरे. त्यांना बॉडीगार्ड वगैरे, त्यांना झेड सिक्युरिटी, काय Z+ सिक्युरिटी, इतर सिक्युरिटी, या सर्व गोष्टी आहेत. मग या सर्वांची नावं लक्षात ठेवा. हे नावं काय, कोणाकोणाची तरतूद आहे बरं परिशिष्ट 2 मध्ये. पहिला आहे राष्ट्रपती, भारताचं सर्वोच्च पद. 2 नंबर आहे राज्यपाल, राज्याचं सर्वोच्च पद. त्यानंतर काय बरं, लोकसभेचे सभापती, म्हणजे एक प्रकारे अध्यक्ष असतात. पूर्ण लोकसभेचे एक अध्यक्ष असतो, त्याला सभापती म्हणतात. त्यानंतर आहे उपसभापती. त्यानंतर आहे राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती, उपाध्यक्ष किंवा उपसभापती. हे सर्व झाले केंद्राचे. त्यानंतर राज्यातील विधानसभेचे सभापती असेल, उपसभापती असतील. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे का, त्यांचे अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे. आणि भारताचा कॅग आहे. कॅग म्हणजे भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक. या सर्वांचा पगार कुठून दिला जाणार आहे, संचित निधीमध्ये. इथं दिले बघा, संचित निधी कलम किती बरं ते 206. मग यांना पगार कसा असेल बरं, यांचा पगार कोण ठरवणार आहे, हे सर्व दिले बरं काय परिशिष्ट 2 मध्ये. यांचा पगार कोण ठरवणार आहे, केंद्र सरकार. मग बिचारा पहिल्या राष्ट्रपतीचा पगार फक्त 3 लाख रुपये होता. सरकारला असं वाटलं कमी पगार आहे, मग तो 5 लाख रुपये केला. उद्या सरकारला असं वाटलं का 5 लाख कमी, 10 लाख करते. हे कोण पगार करणार आहे बरं, वाढवणार किंवा कमी करणार कोण करणार आहे, संसद करणार आहे. लोकसभा राज्यसभा कायदे करते. आता बऱ्याच पुस्तकांमध्ये एक वाक्य दिलेले, परिशिष्ट 2 मधल्या लोकांचा पगार कमी करता येत नाही असं वाक्य दिलंय. पण त्याचा अर्थ मात्र वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक राष्ट्रपती, जसे की आता द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, यांचा पगार किती बरं, 5 लाख. मग सरकार राष्ट्रपतीचा पगार 3 लाख करेल का, परत करेल. संसदेला पूर्ण अधिकार आहे. संसद ही काय, भारतीय राज्यघटना काय, सार्वभौम आहे. त्यांना कोणाचा निर्बंध नाहीये. ते म्हणतील पुढच्या म्हणजे राष्ट्रपतीचा पगार हा 3 लाख रुपये केला गेला आहे असं ते म्हणतील. फक्त एक तरतूद मोठी, कोणती, याची अंमलबजावणी जी होईल का, ती नवीन आलेल्या राष्ट्रपतीवर होईल, यांच्यावर होणार नाही. जे आत्ताचे राष्ट्रपती का, त्यांना तर 5 लाख द्यावा लागेल. म्हणजे ज्या राष्ट्रपतीला जेवढा पगार दिलाय का, राष्ट्रपतीच नाही, ह्या सर्वांना जो पहिला पगार मिळालाय का, त्याच्यापेक्षा कमी पगार होत नाही. त्याच्यापेक्षा वाढेल किंवा तेवढं राहील, पण कमी नाही होणार. पण सरकारने जर पगार कमी केला, करू शकतंय, केलेलं नाही अजून पण करू शकतं. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, पुढच्या नवीन आलेल्या पदावर येणाऱ्या व्यक्तीची. उदाहरणार्थ राष्ट्रपती नवीन आला, त्याला ते राहील. उपराष्ट्रपती असेल, सभापती असेल, उपसभापती असेल, या सर्व लोकांचा पगार पुढच्या व्यक्तीपासून तो कमी पगार सुरू होईल. पण जास्त पगार, हा पण दुसरी गोष्ट काय बघा, दुसरी बाजू काय, सरकारला असं वाटलं 5 लाख रुपये कमी पगार आहे, आपण काय करू, यांचा पगार 7 लाख रुपये करू. किती करू, 7.
या 7 लाखाची अंमलबजावणी लगेच द्रौपदी मुर्मू पासून सुरू होईल. लय डेंजर तमाशा. कळालं का मी काय बोललो? पगार कमी झाल्यावर अंमलबजावणी लगेचच्या व्यक्तीला होत नाही, पण पगार जर वाढला तर अंमलबजावणी लगेचच्या व्यक्तीला होती. म्हणजे फक्त आणि फक्त काय? फायदाच फायदा त्यांचा, आपला नाही, त्यांचा. कळालं काय बोललो? ही अशी तरतूद केलेली. ही सर्व कशात केलेली तरतूद? परिशिष्ट 2 मध्ये केली. कळाली काय काय? नावं लक्षात ठेवा, कोण आहे कोण नाहीये असं विचारतात. कधी कधी असं देतात, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टांमध्ये खालीलपैकी कोणता व्यक्ती आहे आणि कोणता व्यक्ती नाहीये असं आपल्याला विचारतात. ते आपल्याला कळालं पाहिजे. त्यानंतर आहे परिशिष्ट 3. आता परिशिष्ट कोणते? आपलं 3. परिशिष्ट 3 मध्ये तुम्हाला हात दाखवला तर हात म्हणजे काय रे? शपथ. शपथ किंवा ऑथ किंवा त्याला प्रार्थना असं म्हणतो. मग ही कोणासाठी प्रार्थना, कोणासाठी शपथ आहे? तर ही सर्व पद तुम्हाला खाली दिलेली आहेत. म्हणजे शपथ कशी घ्यावी, कोणती घ्यावी? आता 2 प्रकारच्या शपथ घेतात. जे शपथ ह्या परिशिष्ट 3 मध्ये दिले का, ते 2 शपथ घेतात. पहिली शपथ असते काय? पदाचं काम मी व्यवस्थित करेल. म्हणजे जो व्यक्ती ज्या पदावर आहे त्याचं काम तो योग्य करणार आहे. आणि दुसरी शपथ असते गोपनीयतेची शपथ. गोपनीयता म्हणजे काय माहितीये का? सरकार जे काही काम करतंय का ते बाहेर लीक होऊन द्यायचं नाही. काय होऊन द्यायचं नाही? लीक. ते जर लीक झालं तर मग प्रॉब्लेम होतात. फॉर एक्झाम्पल, एक तुम्हाला साधं उदाहरण, आता हे होतच आहे, मंत्री वगैरे करतात, खूप करतात. साधं तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे नगर जिल्ह्यातलं शिर्डी जवळ एक गाव आहे, काकडी गाव. तिथं विमानतळ झाले. शिर्डीचे विमानतळ काकडीमध्ये विमानतळ, काही ना माहित असेल तर तिथं विमानतळ राहणार होतं असं मंत्रालयामध्ये निर्णय झाला. हा निर्णय जर लगेच बाहेर आला असता ना तर लोकांनी तिथे धपाधप जागा घेतल्या असत्या. कारण तिथे जागा काय होती? 2-3 लाख रुपये एकर. आणि विमानतळ आल्यावरती तिथं कुठेच जागा जाणार होती. पण तरी सुद्धा काही राजकीय लोक होते भामटे, जिंनी काय केलं? 5-5 लाख रुपये देऊन 1-1 एकर, 2-2, 10-10, 20-20, 100-100 एकर जागा घेतली. आणि नंतर बाहेर कळालं का इथं काय होणार आहे? आता विमानतळ होणार आहे. आणि अशी बातमी येताच जी जागा 2-4 लाख रुपये एकरची होती तिथे 40-50 लाख रुपये एकर होऊन गेली. मी गोपनीयता अशी बाहेर नाही आली पाहिजे, नाही तर मग याचा गैरफायदा काहीच लोक घेतील ना. त्यामुळे गोपनीयता म्हणजे काय? अंतर्गत गोष्टी ठेवल्या पाहिजे. किंवा आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईक केली होती, एअर स्ट्राईक केली होती. ही आधी जेवून जर शायनिंग मारून कोणी सांगितलं असतं तर सारा पचका झाला असता ना आपला. म्हणून मधल्या गोष्टी मध्येच ठेवा, बाहेर लवकर येऊन द्यायच्या नाहीये. योग्य वेळ आल्यावरती सांगायचं, पण तोपर्यंत सांगायचं नाही. त्यासाठी अशी शपथ. तर एक असते गोपनीयतेची शपथ आणि दुसरी कोणती असते? जे काही मला पद मिळालंय त्या पदाचा मी योग्य वापर करेल, सर्वांच्या विकासाला वापर करेल, ही अशी शपथ. ही तरतूद कशात दिली आपल्याला? परिशिष्ट 3 मध्ये. मग 3 मध्ये कोणाकोणाला शपथ आहे याच्यावर प्रश्न विचारलाय, कोणाला नाहीये. परिशिष्ट 3 मध्ये कोणाचं नाव नाहीये याच्यावर प्रश्न विचारलेले, सर्व सांगतो मी तुम्हाला. मग ही गोपनीयतेची शपथ किंवा इतर ज्या शपथ आहे का परिशिष्ट 3 मध्ये कोणाची? बरं, मंत्र्यांच्या शपथ. संसदेत निवडून आलेले सदस्य, संसदेत जे निवडून जातात त्यांना काय म्हणतो आपण? खासदार, मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा MP म्हणतो आपण. लोकसभेत असो किंवा राज्यसभेत असो. संसदेचे सर्व सदस्य असेल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल, भारताचे कॅग असेल म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक असणारे, राज्याचे सर्व मंत्रिमंडळ असणारे, राज्य विधिमंडळाचे सर्व निवडून आलेले सदस्य असणार आहे, राज्यसभेचे सर्व सदस्य असणारे, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश सर्व असणारे. फक्त या शपथ मध्ये 2 लोक येणार नाहीये, आणि ते म्हणजे काय बरं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, आणि एक आहे राज्यपाल. या तिघांची तरतूद नाहीये. म्हणजे शपथ कशी द्यावी, काय द्यावी, कशी आहे, हे कोणाला लागून नाहीये इथं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. ह्या तिघांची नावं ह्या 3ऱ्या परिशिष्टात नाहीये. म्हणजे याच्यात लिहिलेल्या गोष्टी त्यांच्यावर बंधनकारक नाहीये. शपथ त्यांनाही घ्यावाच लागते, नाही असं नाही, पण त्यांना तिले बंधनकारक नाही. ही परिशिष्ट 7 नाहीये. मग ह्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतं बरं? राष्ट्रपतीला शपथ कोण देतं? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात. उपराष्ट्रपतीला कोण शपथ देतं? राष्ट्रपती देतात. आणि राज्यपालाला कोण शपथ देतं? राज्यपालाला कोण शपथ देतं?
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतो, पण शपथ मात्र संबंधित राज्याचं उच्च न्यायालय देतं. त्या लक्षात ठेवा, उच्च न्यायालय. हे लक्षात ठेवा, मुलांचं कन्फ्युजन काय होतं, मुलांना असं वाटतं नियुक्ती कोण करते राज्यपालाची, राष्ट्रपती, तर शपथ पण तोच देणार आहे असं सर्वसाधारण सगळ्यांना वाटतं. पण लक्षात ठेवा, नियुक्ती कोण करतं राज्यपालाची, राष्ट्रपती, पण शपथ कोण देतं, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. लक्षात आलं, हे चांगलं लक्षात ठेवा, कारण की मुलांचं इथं कन्फ्युजन होतं. तर ह्या तिसऱ्या परिशिष्टात ह्या सगळ्या गोष्टी. आता परिशिष्ट बघायचं आपल्याला चौथा. जसं मी तुम्हाला सांगितलं, परिशिष्ट 4 मध्ये संसदेचं चित्र दाखवलं होतं. म्हणजे परिशिष्ट 4 मध्ये कसली तरतूद आहे, तर राज्यसभेतले जे सदस्य आहे का त्यांची कशा प्रकारे नियुक्ती केली जाईल ती आहेत, जे आपण नंतर कलम 80-81 मध्ये शिकणारच आहोत. पण थोडक्यात सांगतो, राज्यसभेतील राज्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम कुठं असतं बरं, राज्यसभेमध्ये. संसदेमध्ये 2 सभागृह, एक आहे लोकसभा आणि एक काय बरं, राज्यसभा. लोकसभा कशासाठी आहे, तर भारतातल्या नागरिकांचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसभा. राज्यसभा कशासाठी आहे बरं, राज्यांचा आवाज तिथं पोहोचवण्यासाठी. सर याच्यात काय फरक आहे, याच्यात भरपूर फरक आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचा आवाज, आपला आवाज किंवा आपले अधिकार किंवा आपले हक्क किंवा आपल्या सुविधा याबद्दल कुठं बोललं जाणार आहे, लोकसभेत. कुठं बोलले जाणार आहे, लोकसभेत. पण महाराष्ट्रावरती पाण्याचा प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्रात पर्यावरणाचा प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्रात काय दळणवळणाचा प्रॉब्लेम आहे, तर महाराष्ट्र आला ना, महाराष्ट्राबद्दल विचार कोण करणार आहे, राज्यसभा. हा फरक आहे. काला दोघांमधला फरक काय, तर हे राज्यसभेचे सदस्य कसे निवडले जातील हे कशात दिले आपल्याला, परिशिष्ट 4 मध्ये दिले. परिशिष्ट 4 काय, नंतर ही परिशिष्ट 4 आपल्याला 80, 81, 82 कलमात पण बघायचंय, तेव्हा तुम्हाला पुन्हा काय डिटेल ते सांगेल. त्यानंतर परिशिष्ट आहे 5. परिशिष्ट 5 काय बरं, जे काही आदिवासी भाग आहेत किंवा मागासलेले भाग आहेत, म्हणजे अनुसूचित क्षेत्र आहेत, अनुसूचित जमाती आहेत, यांच्या विकासासाठी प्रयत्न. जसं मी मागाशी बोललो ना, छत्तीसगड झालं, झारखंड झालं, किंवा दार्जिलिंग सारखे भाग झाले, किंवा याच्यात पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन सारखे प्रकार भाग झाले, असे काही मागासलेले भाग आहे. या भागांचा कसा विकास होईल या सर्वेची माहिती आपल्याला कशात सांगितली, परिशिष्ट 5 मध्ये सांगितली. ओके. परिशिष्ट 6 काय, परिशिष्ट 6 मध्ये महत्वाचे 4 राज्य आहेत, ज्याच्यामध्ये आसाम आहे, मेघालय आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोराम आहे. या राज्यातील आदिवासी लोकांचं प्रशासन किंवा यांच्या सुखसुविधा यासाठी माहिती दिलेली आहे. हे नॉर्थ ईस्ट मधले राज्य आहेत. त्यानंतर सूची आहे 7वी, परिशिष्ट आहे 7. या 7व्या परिशिष्टामध्ये काय दिली बरं आपल्याला, सूची दिली. सूची जे मगाशी आपण बोललो ना, सूची म्हणजे काय, एक लिस्ट आहे. कसली लिस्ट आहे, का केंद्र सरकारने कशावरती कायदे करावे, राज्य सरकारने कशावर कायदे करावे आणि दोघांनी एकत्रित कसे कायदे करावे, ज्याला आपण म्हणतो समवर्त सूची. मग ह्या परिशिष्ट 7 मध्ये ह्या 3 सूच्या दिल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि काय दिली, समवर्त सूची. मग आता केंद्र सूची आणि केंद्र सूची म्हणजे काय, केंद्र सरकार कोणत्या गोष्टींवरती कायदे करेल. तर जे मूळ पहिले 7वं जे परिशिष्ट होतं का भारत स्वातंत्र्यानंतरचं किंवा भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानंतरचं, तर त्यावेळेस केंद्र सूचीमध्ये किती विषय होते, 97 विषय होते. आता 3 विषय वाढले, आता किती केले, 100 विषय. म्हणजे 100 विषय कसे आहेत, जसं रेल्वे केंद्र सरकारची का राज्य सरकारची रे, केंद्राची. मग रेल्वे बद्दल कोणता निर्णय करायचा असेल, कोणताही कायदा करायचा असेल तर कोण करतं रे, केंद्र सरकार. कारण रेल्वे हा कोणत्या सूचीमध्ये, केंद्र सूची. म्हणजे रेल्वेचा प्रत्येक निर्णय हा केंद्र सरकार घेणार आहे. लक्षात आलं. सपोज महाराष्ट्रात रेल्वे करायची, आता आपल्याला माहिती असेल सध्या महाराष्ट्रातले एक रेल्वे सध्या लय वादात आहे, बरेच आंदोलन वगैरे झालेले. ते कोणते बरं, नाशिक पुणा रेल्वे. खूप आंदोलन चालू आहे पूर्ण ह्या मार्गावर, आणि आता काय झाली, ट्रेनचा मार्ग थोडा बदललाय असं सरकारचं म्हणणं आहे.
पहिला मार्ग कसा होता बरं? नाशिक, सिन्नर, संगमनेर अशा प्रकारे ती पुण्याला जाणार होते, राजगुरुनगर वगैरे असे जाणार होते. पण सरकारने काय केलं? थोडा मार्ग बदलला. काय मार्ग केला? नाशिक, सिन्नरच्या लांबून जाणार आहे, नंतर ती कुठे जाणार आहे? शिर्डीला, शिर्डीहून ती नगर आणि नंतर पुण्याला जाणार, अशी ती मार्ग ठरवलाय. त्यामुळे सिन्नर, संगमनेर, राजगुरुनगर इथल्या लोकांनी खूप आंदोलन वगैरे केलेले आहेत. पण हे आंदोलन कोणाच्या विरोधात केले बरं? केंद्र सरकारचे. कारण रेल्वे जरी महाराष्ट्रात आहे, पण तो निर्णय कोण घेऊन राहिला? केंद्र सरकार. कारण रेल्वे हा विषय कशात आहे? केंद्र सूचीमध्ये आहे. ओके, इथे एक्झाम्पल, जसा हा पहिला विषय टपाल व्यवस्था. टपाल माहिती आहे, पोस्ट खातं कोणाच्या आधिपत्याखाली येतं? केंद्राच्या. सर्व केंद्र सरकार बघतं. त्यानंतर चलन, पैसा कोण छापतं? पैशाचे सर्व निर्बंध कोणाकडे? केंद्राकडे. राज्यांकडे आहे का? नाही. तुम्ही म्हणशाल सर पैसे तर नाशिकला छापले जातात, माहिती आहे ना, करन्सी प्रेस आहे नाशिकला, आपल्या नाशिक रोडला. पैसे नाशिकला इथंच छापतात. कसलं भारी. म्हणजे त्या प्रेसच्या जवळून गेल्यावरती बरंच काही येतं मनामध्ये, काय आपण हे करतो इथे यायचं सोडून. म्हणजे एवढा पैसा इथं बनतो ना, अख्खा जगात फिरतोय, म्हणजे भारतात, जगात सरी हा पैसा जातोय. पण हे कोणाच्या नियंत्रणात होतं? केंद्र सरकारच्या. कारण की चलन हा तरतूद कोणात आहे बरं? केंद्राच्या सूचीमध्ये. संरक्षण झालं, बँक झालं, असे किती विषय टोटल? 100. याच्यावर टोटल निर्णय कोण घेतं? केंद्र सरकार. आपल्याला माहिती आहे ना, जे चलन आहे का पैसा, कोण बंद करतं? केंद्र सरकार का राज्य सरकार? केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान येतो आणि तो म्हणतो, भाइयों और बहनों, आज से 500 रुपए की और 1000 रुपए की नोट बंद हो चुकी है, वो सिर्फ एक पत्ता है, कागज है और कुछ काम का नाही है. झाले बंद. काहीच नाही करू शकत कोणी. कारण की तो कोण कायदा करतं? केंद्र सरकार करू शकतं. आणि काहीतरी वेगळीच नोट आणायची, ती बाजारात आणली, काहीच नाही करू शकत. आपण पैसे छापू शकतो का? किती पण लागेल तेवढे. असं वाटलं जरा छापा पैसे. मोदीला असं वाटलं, चम्मा याला खर्चाला थोडी कमीच पैसे, 2-4 ट्रका पैसे छापावंच वाटत आहे. छापील का मोदी? का बरं नाही छापणार? काय प्रॉब्लेम त्याला? सरकार त्याचं, आमदार त्याचे, खासदार त्याचं, सर्व पंतप्रधान देश असतो, त्याला काय प्रॉब्लेम? त्याला कोण नाही म्हणणार आहे? सांगा बरं, कोण नाही म्हणत? मोदीला कोण नाही म्हणणार आहे का? केंद्र सरकारला वाटल तेवढा केंद्र सरकार पैसा छापू शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाचे निर्बंध आहे? सार्वभौम भारत, कोणाची परवानगी घ्यायची? मोदी काय अमेरिकेची परवानगी घेणार आहे का? आम्ही पैसे छापू का नको? का मोदी आपल्या घरी येणार आहे? हो साहेब बनंगे सर, तेवढी सांगा परवानगी द्या बरं, छापितो थोड्या नोटा तुमच्याच जिल्ह्यामध्ये, छापितो नोटा, असं थोडं आहे. मोदीला वाटेल तेवढी नोटा छापल, मोदीला वाटेल त्या छापल. मोदी म्हणजे इन द सेन्स मला काय म्हणायचं, केंद्र सरकार. कालपर्यंत जी कागद वाटायचा ती आज नोट वाटायला लागली, कालपर्यंत जी नोट वाटेल तो आज कागद वाटायला लागला. काय संपला. म्हणजे सरकारने उद्या 500 रुपयाच्या नोटा आता खूप चालण्यात आल्या सध्या, माहिती आहे ना. 2-5 वर्षांनी सरकार निर्णय घेऊ शकतं, 500 रुपयाच्या नोटा बंद होतील. होईल काय? कोणीच काही नाही करू शकत. रद्दी होईल, रद्दी. नवीन नोटा येतील. हे सर्व सरकारच्या हातात आहे. सरकार काही करू शकतं आणि ते काही चुकीचं आहे असातला काही भाग नाहीये. कारण की आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्येच आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, काय? दर 10 वर्षांनी चलन बदलावे, हे त्यांनीच सांगितलेलं आहे, पण आपण करत नाहीये. त्याच्या मागे बराच इतिहास येतो, काय आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये बघू आपण ते. पण हे सर्व अधिकार कोणाचे बरं? केंद्राचे. काल ही आहे केंद्र सूची. आणि हे सर्व 100च्या 100 नावांची लिस्ट या परिशिष्ट 7 मध्ये बरं का, डिटेल मध्ये माहिती आहे. भारतीय राज्यघटनेत जर एवढं सर्व टाकलं असतं तर भारतीय राज्यघटनेचं लय मोठं पुस्तक झालं असतं. त्यामुळे परिशिष्ट बाजूला करून ठेवलेले आपण. नेक्स्ट पुढे आहे राज्य सूची. सुरुवातीला राज्य सूचीमध्ये 66 विषय होते, पण 5 विषय कमी झाले, आता झाले 61 विषय. म्हणजे राज्य सरकार 61 विषयांवरती आता कायदे करू शकतं. एक तुम्हाला डेमो दिलाय मी इथं, काय बरं? पोलीस प्रशासनाबद्दल राज्य सरकार कायदे करू शकतं. तुम्हाला माहित असेल युपीएससी मध्ये आयपीएस नावाची सर्वात मोठी पोस्ट आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस. सर्वात किंग येतो पोलिसांचा, किंग. एसपी का आयपीएस म्हणजे किंग असतो तो. त्याच्या अंतर्गत सर्व पोलीस डिपार्टमेंट असतं. जबरदस्त पोस्ट आहे. त्याची नियुक्ती केली केंद्र सरकारने, पण त्याची बदली कोण करतं? मुख्यमंत्री. कारण पोलीस हा विषय कशात आहे? राज्य सूचीमध्ये. मुख्यमंत्र्याला जर असं वाटलं ना, हा
IPSC तर चांगलं काम करत नाही किंवा तिथं चांगलं काम करत नाही, लगेच बदली, एका रात्रीतून बदली. हे सर्व कोणाचं काम आहे? राज्य सरकार. इथं केंद्र सरकार काहीच हस्तक्षेप नाही करू शकत, कारण की हा विशेष राज्यांचा आहे. त्यानंतर काय? कृषी, जसं मगाशी मी बोललो ना, कृषी बद्दल सर्व निर्णय कोण घेतं? राज्य सरकार घेतात, कारण की तो विषय त्यांचा आहे. त्यानंतर आरोग्याबद्दलचे सर्व निर्णय तेच घेतात. त्यानंतर काय बरं? स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका. तुम्हाला माहिती आहे निवडणुका राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात, म्हणजे निवडणूक आयोग आहे पण हे राज्य सरकारच्या अंतर्गत चालतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सर्व विषय कोणाच्या अंतर्गत येतात? राज्य सूचीचे. क्लिअर होईल हे सर्व. आणि तिसरं आहे समवर्त सूची. ही कन्सेप्ट आपण घेतली ऑस्ट्रेलियाकडून, समवर्त सूची. मग समवर्त सूची म्हणजे काय? केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं एकत्रित येऊन कायदे करतील. मग असे किती विषय होते बरं? पहिल्यांदी 47, ज्याच्यामध्ये 5 विषय बाहेरले, आता झाले ते 52 विषय झाले. 52 विषयामध्ये काही कायदा करायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित येतात आणि कायदे करतात, तरच तिची अंमलबजावणी होते. मग याच्यामध्ये कोणते कोणते विषय बरं? मगाशी काही बोललो, शिक्षण. शिक्षणासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार एकत्रित काय करतं? कायदे करतं. वने, फॉरेस्ट, जंगल याच्याबद्दल केंद्र राज्य एकत्रित येऊन कायदे करतं. विवाह, घटस्फोट आणि विवाह, केंद्र सरकार, राज्य सरकार येऊन ते काय करा? कायदे करा. वादाचा विषय, पण हे कोणाचं आहे? म्हणून केंद्र राज्य ठेवले, एकाकडे ठेवलेलं नाहीये. जसं की विवाहाबद्दल बी बऱ्याच तरतुदी. जसं तुम्हाला माहिती आहे, सध्या भारतामध्ये समान नागरी कायदा नाहीये, बरोबर ना? तो गोवा वगैरे या राज्यांमध्ये, 1-2 राज्यांमध्ये आहे, पण बाकीच्या राज्यांमध्ये समान नागरी कायदा नाहीये. समान नागरी कायदा म्हणजे काय रे? सर्वांसाठी समान कायदे, याला समान नागरी कायदा असं म्हणतात. आता काही जण अफवा सोडतात का केंद्र सरकारने जर समान नागरी कायदा जर केला तर आरक्षण जाईल. काहीच संबंध नाही. आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा काही संबंध नाही. आरक्षण एक वेगळा विषय आहे आणि समान नागरी कायदा वेगळा विषय आहे. समान नागरी कायद्याचं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतोय. तुम्हाला माहित असेल, हिंदू लोक ज्यावेळेस लग्न करतात तर ते एक तर मंदिरात जाऊन करतात किंवा एखाद्या ब्राह्मणाला आणतात आणि मन काहीतरी आणि लगेच एकमेकांच्या गळ्यात माळी घालतात, मागणी सिंदूर भरतात, झालं लग्न. बरोबर का नाही? लग्न क्लिअर. असं मुस्लिमांमध्ये होईल का? मुस्लिमांमध्ये लग्न कसं होणार आहे? म्हणजे ते काहीतरी असं मध्ये एक सफेद काहीतरी हे टाकतं, काय एक कापड वगैरे असतं, तिकडून मुलगी बसलेली असते, इकडून मुलगा बसलेला असतो, तो एक कोणतरी त्यांचा व्यक्ती असतो मेन, जसा आपला ब्राह्मण तसं त्यांचा एक व्यक्ती असतो. तो विचारतो, तुला तो कबूल आहे का? मग ती म्हणाली कबूल कबूल कबूल. ती म्हणाल कबूल कबूल कबूल. हे पण मला बरं आहे, काय हरकत नाहीये, 11 पण बरं आहे. मग ते कबूल 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 म्हटले 3दा का तो पडदा बाजूला करायचं, झालं लग्न. बरोबर आहे का नाही? जे ख्रिश्चन लोक आहेत ते मंदिरात जाऊन लग्न करतील का? ते कबूल कबूल म्हणून लग्न करतील का? तर ख्रिश्चन लोक, आठवलं असून तुम्हाला काय काय करतात ते, काही मला सांगायची गरज नाही. पिक्चर मध्ये पाहतो आपण, ते चर्च मध्ये जातात, गुलाबाचं फुल देतात. तिथपर्यंत थांबतो मी, पुढे काही जात नाही मी लय. पण असं सर्व झालं का झालं लग्न. बरोबर आहे का नाही? बर अरे पुढे नका जाऊ तुम्ही, तुम्ही त्याच्या पुढे गेले का? या 3च्या पलीकडे पण चौथी गोष्ट आहे का अजून? नाही ना काही? आता मला सांगा, हिंदूंनी हिंदूच्या परंपरेने लग्न केलं तरच लग्न ग्राह्य धरले, ते चर्च मध्ये गेले तर लग्न ग्राह्य धरले जाईल का? नाहीये. कारण सर्व धर्मांच्या लग्नाच्या प्रोसेस वेगवेगळ्या आहेत. मग यासाठी कायदा, विवाह कायदा म्हटलेला आहे, विवाह तो कायदा कोण करणार आहे? केंद्र राज्य एकत्रित येऊन करणार आहे. घटस्फोट कायदा, जसं आता तुम्हाला माहिती आहे ना, घटस्फोट कसं आहे बरं? मुस्लिम समाजामध्ये पहिलं काय असायचं? नवऱ्याचं बायकोचं भांडण झालं का तो नवरा म्हणायचा तलाक तलाक तलाक, लगेच निघायचा 2 तासांनी. बरोबर की नाही? असं व्हायचं ना काहीतरी. मग त्या बाईवरला अन्याय व्हायचा ना, आयुष्यभर अन्याय व्हायचा त्या पहिल्या बायकोवरती. तलाक तलाक तलाक, झाला तलाक, लगेच तो माणूस मोका पुढच्या गोष्टी करायला. अरे एवढी का हसू राहिली? पण हिंदू मध्ये असं आहे का?
हिंदू मध्ये एखादा माणूस जर त्याच्या बायको म्हणला तो म्हणतो तवा यायला बसला, जन्मा यायला काय म्हणतो, नाला एका माझ्या बापाने सर्व घेऊन दिलं, तू काय मला तलाक देतो. ज्याच्यावर झोपवतो ती गादी आमची, भांडी माझी, सर्व माझं, तुला काहीच दिलं नाही, तू काय मला तलाक देशील. हिंदू बाईला तलाक म्हणे तो म्हणतात तवा डोक्यात बसायला बसला. असं हिंदूत होणार आहे का? तलाक 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 असं होऊ शकत नाहीये. एवढी भारी एवढा भारी काही कायदा आपल्यात नाही, हिंदूत नाहीये, बरोबर. तर प्रत्येकाची वेगवेगळ्या गोष्टी. मग आता केंद्र सरकारने आता कायदा केला कोणता बरं? घटस्फोट कायदा. कोणाबद्दल केला तो? मुस्लिमांबद्दल. तलाक रद्द केला. आपल्याला जर हिंदू लोकांना तलाक घ्यायचा असेल तर एक रीतसर प्रोसेस आहे. कोर्टात जा, कोर्टात लिहून घ्या, मग कोर्टात गेलं ते तलाक झालं का मग तो जज म्हणतो आता तुमचा काही संबंध राहिलेला नाही. पण त्या बाईचा उदरनिर्वाह तुझ्यावर चालू. आता तू तिला दर महिन्याला 2,000, 5,000, 10,000 रुपये द्यायचे. तिला म्हणतो आपण खावटी, म्हणजे संबंध काहीच नाही राहिला पण पैसे द्यायचे. हा, खावटी म्हणतात त्याला, बरोबर ना? काय म्हणतात? खावटी. ती खावटी जी आहे का ती परिस्थितीनुसार आहे. तो जर लय श्रीमंत तर 5, 10, 20,000 रुपये द्यावे लागतात. बिचारा हातावा असेल तर 2-4,000 रुपये, कधी कधी 200-500 रुपये पण येतील, बरोबर ना? तर ती अशा प्रकारे असते खावटी. ती काय, पण ती कुठपर्यंत असते? जोपर्यंत बाई दुसरा नवरा करीत नाही, म्हणजे दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत. मग याच्यात बऱ्याच गोष्टी, पहिल्या संपत्तीत हक्क जाणं येणं वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर या सर्व गोष्टी कशात करून ठेवल्या बरं? या समवर्ती सूचीमध्ये परिशिष्ट 7 मध्ये आहे. कळालं की काय? कामगारांबद्दल कायदे सुद्धा कशात आहे बरं? परिशिष्ट 7 मध्ये आहेत. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती लागत असेल याच्यामध्ये तर ती नंतर ऑफलाईन मध्ये विचारा, सांगेल तुम्हाला काय. आता परिशिष्ट आपल्या पुढचं कोणतं बघायचं बरं? 8वं, जे मूळ भारतीय राज्यघटनेतलं शेवटचं आहे 8वं. नंतर 4 आहेच. मग परिशिष्ट 8 जे आहे हे कशा संदर्भात आहे बरं? तर भाषांची मान्यता. परिशिष्ट 8 मध्ये काय? भाषा. बऱ्याच वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे हा. तर ह्या परिशिष्ट 8 मध्ये काय दिलंय आपल्याला? एकूण सुरुवातीला 14 भाषा होत्या, मात्र त्या आता किती झाल्या बरं? 22 भाषा. किती भाषा झाल्या? 22. प्रत्येक राज्याची भाषा जी आहे का ही परिशिष्ट 8 मध्ये ठेवलेली आहे. मग परिशिष्ट 8 काय सांगतं? भारतातले जेवढ्या काही भाषा आहे का याला मान्यता, राज्यभाषा म्हणून मान्यता. काय? राज्यभाषा म्हणून मान्यता. उदाहरणार्थ महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? मराठी. त्यानंतर गुजरातची कोणती बरं? गुजराती. किंवा आपण जर मध्य प्रदेशची म्हटलं तर कोणती बरं? हिंदी आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का नागालँड सारखे एक राज्य आहे, नागालँड. ते नागालँड जे आहे का ते नॉर्थ ईस्ट मध्ये बघा, त्या कोपऱ्यात म्हणजे त्या मॅप मध्ये नागालँड. त्या नागालँडची मातृभाषा कोणती माहिती आहे तुम्हाला? मातृभाषा इंग्लिश. मातृभाषा इंग्लिश आहे. मायला इथं आपलं शिकता शिकता जीव चालला आणि त्याची मातृभाषाच इंग्लिश. कसं काय? म्हणजे भारी एकदम. मातृभाषा काय त्यांची? इंग्लिश. त्याला कारण थोडं वेगळं आहे. जायचंय तुला तिकडं? पाहावं लागल म्हणजे जाऊन कसं आहे काय. तर बरं, इंग्लिश भाषा आहे त्यांचीवाली नागालँडची. त्याला कारण लय वेगळं. काय झालं होतं? हे नॉर्थ ईस्ट राज्य जे आहे ना हे खूप महाग असलेले राज्य होते. सुरुवातीपासून 100-200 वर्षापूर्वी खूप महाग असलेले होते. आता तरी बराच विकास झालाय, पहिले खूप महाग असलेले होते. आणि जे इंग्रज भारतात आले का त्यांचे 2 उद्देश होते. एक काय उद्देश होता? व्यापार करणं, आणि दुसरा काय होता? धर्म प्रसार करणं. हा उद्देश होता ना. मग हे ख्रिश्चन लोकांनी काय केलं? जे गरीब लोक आहे का यांना काहीतरी प्रलोभन द्यायचे आणि त्यांना हिंदू किंवा मुस्लिम या धर्मातून कशात रूपांतर करायचं? ख्रिश्चन धर्मामध्ये. मग ह्या नॉर्थ ईस्ट मध्ये पण खूप गरीब लोक होते. मग ह्या नॉर्थ ईस्ट मध्ये काय केलं या इंग्रजांनी? शाळा उघडल्या, शाळा. मग शाळेमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण मिळेल, जे शाळेतील त्यांना कपडे मिळतील, शाळेतील त्यांना कपडे काय वह्या पुस्तकं मिळतील, जे शाळेतील त्यांना भात भेटल, भात म्हणजे खायला भेटल, आता भात भेटतो ना, असं तुम्हाला सर्व भेटणार आहे असे प्रलोभन दिले. मग ते त्या शाळेत जायला लागले, पण तिथे इंग्लिश शिकायला लागले. काही इंग्रजी शाळा होत्या, काय होत्या? इंग्लिश. त्यांना लहानपणीपासूनच इंग्लिश शिकायला दिलं.
त्यांना काही त्यांच्या स्वतःच्या भाषेत काही शिकायला मिळालं नाही. मग त्या सर्व जे मुलं होते का ते इंग्लिश मध्येच बोलायला लागले, म्हणून त्यांची भाषा काय बरं इंग्लिश. आणि त्या भागामध्ये ख्रिश्चन धर्म खूप जास्त आहे, म्हणजे पहिले ते हिंदूच होते, नंतर त्यांनी ख्रिश्चन काय धर्म स्वीकारला, असं त्याच्या मागे इतिहास आहे. तर बरेच राज्यांच्या स्वतःच्या भाषा आहे. तर अशा एकूण किती भाषा सध्या 22 भाषांची तरतूद कशात दिली बरं परिशिष्टात. मग त्याच्यात स्पष्ट लिहिले महाराष्ट्राची मराठी, गुजरातची गुजराती, असं स्पष्ट सर्व भाषा लिहिलंय. फक्त 2 भाषा अशा आहे का ज्या परिशिष्ट 8 मध्ये नाहीये. एक आहे इंग्लिश भाषा आणि दुसरी आहे राजस्थानी भाषा. राजस्थानमध्ये राजस्थानी भाषा बोलली जाते का, ती मात्र परिशिष्ट 8 मध्ये तरतूद केलेली नाहीये. म्हणजे परिशिष्ट 8 मध्ये इंग्लिश आणि राजस्थानची राजस्थानी भाषा या 2 भाषांचा उल्लेखच नाहीये. इंग्लिशचा का नाहीये तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं ना परिशिष्ट 8 मध्ये काय मातृभाषा. तर इंग्लिश काय म्हणजे इंग्लिश काय मूळतः भारताची आहे का नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये इंग्लिशची तरतूद नाही. बघा इथं लिहिलेलं आहे इंग्लिश आणि राजस्थानी भाषा 2 भाषांचा समावेश नाहीये. आणि इथं पुढे लिहिले सुरुवातीला किती भाषा होत्या बरं 14, आता किती झाल्या बरं 22. किती भाषा आहे 22. हे परिशिष्ट 8 मध्ये आपल्याला दिलेले आहेत आणि हे सर्व 8चे 8 परिशिष्ट मूळ भारतीय राज्यघटनेसोबत होते. पण नंतर कालांतराने 4 परिशिष्ट वाढवले, ज्यातलं पहिलं म्हणजे 9वं परिशिष्ट आहे जमीन सुधारणा कायदा. कशा संदर्भात आहे जमीन सुधारणा कायदा. आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, पोलीस भरतीला काही मुलांना असं वाटत सर हे खूप एक्स्ट्रा आहे का काय, पण याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आणि त्याचा आपल्याला थोडा इतिहास माहित पाहिजे तरच आपण त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. म्हणून तुम्हाला थोडं मी एक्स्ट्रा सांगतो, एक्स्ट्रा माहिती देतोय थोडी. नाही तर काय होतं बाकीच्या अकॅडमीमध्ये फक्त परिशिष्ट 9 पाठ करा काय जमीन सुधारणा संपला विषय, असं पाठांतर होणार नाही. त्याच्यामधला गाभा तुम्हाला थोडाफार कळायला पाहिजे, म्हणून तुम्हाला मी एक्स्ट्राच्या गोष्टी इथं सांगतोय. मग आता परिशिष्ट 9 मध्ये काय दिले बरं जमीन सुधारणा आणि जमीन पद्धतीवरील काही महत्वाच्या तरतुदी. आता काय झालं तुम्हाला मी सांगतो, भारत स्वतंत्र झाला किंवा भारत प्रजासत्ताक झाला 1950 ला आणि एक मोठा प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, भारतामध्ये काय करायचं होतं आपल्याला विकास करायचा होता. काय करायचा होता विकास. मग विकास करायचा म्हणजे काय करायचा होता, धरणं बांधायचे होते, रस्ते करायचे होते, बाकी काय पाण्याच्या सुविधा द्यायच्या होत्या, लाईटीच्या सुविधा द्यायच्या होत्या, बऱ्याच काही कंपन्या सुरू करायच्या होत्या. या सर्वांसाठी जागा लागणार होती. काय लागणार होती जागा. गव्हर्नमेंटचे ऑफिसेस बांधायचे होते, मोठमोठ्या बिल्डिंगी बांधायच्या होत्या. आता भारतातल्या जागा कोणाच्या ना कोणाच्या असणार आहे, कोणाच्या तरी मालकीच्या असणार आहे. पण मग आता रस्ता जर बनवायचा आहे, दिल्लीवरून मुंबईला रस्ता बनवायचा आहे तर बऱ्याच लोकांच्या जागा येणार आहे ना मध्ये. मग सरकार काय करणार आहे, त्या जागा विकत घेणार, फुकट नाही घेणार विकत घेणार. पण काय व्हायचा प्रॉब्लेम, सपोज माझ्याकडे 1 एकर शेती आहे आणि नेमकं माझ्या शेतीतूनच हायवे रोड चालला, मला पैसे मिळेल त्याचे 2, 5 लाख 10 लाख कोटी काहीतरी मिळणार आहे. पण माझा जो दैनंदिन रोजगार आहे का ज्याच्यावर मी पूर्ण पोट भरायचो, ती शेती माझी निघून जाईल ना. मग शेतकरी शेती देत नव्हते, जमीन देत नव्हते. मग आता शेती आणि जमीन देत नाही तर मग विकास कसा काय होणार, हा प्रश्न सरकार पुढे उभा राहिला. आपल्याला तर जमिनी घ्यावाच लागणार आहे. मग सरकारने काय केलं, जेवढं काही तुमच्या जमिनीचा भाव आहे का सरकारी त्याच्या आम्ही दुप्पट पैसे देतो, आम्ही त्याच्या तिप्पट पैसे देतो, पण आम्हाला जमिनी द्या, कारण आपल्या देशाचा विकास करायचा आहे. पण हा खूप वाद चालू होता, खूप भयानक वाद होता. त्या वादातून काही कायदे केले आणि जवळपास 282 पेक्षा जास्त कायदे या परिशिष्ट 9 मध्ये केलेले. 282 पेक्षा जास्त कायदे जमिनीबद्दल कोणत्या परिशिष्टात लिहून ठेवले 9. मग कोणा जाग घ्यायच्या कोणाच नाही. आता काय व्हायचं जनरल तुम्हाला मी सांगतो बघा, सपोज एक मोठं काहीतरी गाव आहे, गावातून एक नदी चालली. आता नदीत हिचं गावाला सगळे काय बरं शेती, शेतीसाठी पाणी पाहिजे ना. मग काय केलं जायचं बरं, इथं सपोज इथं काय केलं त्याने एक धरण बांधलं जाईल. काय केलं जाईल इथं धरण. पण आता धरण बांधल्यामुळे काय होईल, याचं पात्र साहजिक मोठं होणार आहे ना. मी इथे लोकांच्या जमिनी जाणार आहे, या लोकांच्या जमिनी धरणात जाणार आहे, फायदा इकडच्या लोकांना होणार आहे, पण यांच्या जमिनी जातील ना. मग हे लोक जमिनी द्यायलाच तयार नव्हते. हले वाद व्हायचा. पण सरकार म्हणे विकास करायचा तर काहीतरी करावं लागेल. मग सरकारने बऱ्याच गोष्टी केल्या. काय केल्या, का जेवढी तुमची जमीन गेली का तेवढी जमीन आम्ही तुम्हाला दुसरीकडे देऊ, जेवढी तुमची जमीन गेली त्याचा पैसा देऊ.
जेवढी तुमची जमीन गेली का त्याच्यात तुम्हाला एखाद्या घरातल्या व्यक्तीला अनुकंपात वगैरे इकडे तिकडे काहीतरी जॉईनिंग करून घेऊ सरकारी नोकरीमध्ये, सरकारी नोकरीत आरक्षण असतं जमीन गेलेल्या लोकांचं. अशा अनेक गोष्टी त्या लोकांना दिल्या, पैसे दिले, दुसरीकडे जमिनी दिल्या, घरं बांधून दिले, त्यांच्या मुलांना गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या दिल्या, असे बरेच काही गोष्टी केल्या. या सर्व कुठे रे? परिशिष्ट 9 मध्ये आहे. कळलं का? ही ती सध्या आहे. आता तुम्हाला सांगितलं का जवळपास 282 पेक्षा काय जास्त त्यात तरतुदी करून ठेवल्या. आणि ही घटना दुरुस्ती कोणती आहे बरं? एक पहिलीच घटना दुरुस्ती, आणि ही झाली 1950-51 ला. म्हणजे 50 ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि लगेच घटना दुरुस्तीला सुरुवात झाली. आणि आतापर्यंत आपण जवळपास 131 पेक्षा जास्त घटना दुरुस्ती ऑलरेडी केल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. त्यातली पहिलीच घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे? परिशिष्ट 9. प्रश्न विचारतात भारतीय राज्यघटनेतल्या घटना दुरुस्ती 1 मध्ये कसली तरतूद आहे? तर जमीन सुधारणा कायद्या संदर्भातली तरतूद आहे. क्लिअर होईल का? हे बरेच काय काय गोष्टी केल्या, त्याला तुम्हाला पोलीस भरतीच्या कामाचे नाहीये, त्यामुळे मी स्किप करतोय. नेक्स्ट पुढे आहे परिशिष्ट 10, जे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न विचारण्याचे पण खूप दाट चान्सेस आहे, कारण गेल्या काही 2-3 वर्षापासून परिशिष्ट 10 हे खूप चर्चेमध्ये आहेत. परिशिष्ट 10 कशा संदर्भात आहे? पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा. आता हा कायदा कधी झालाय बरं? 1985 ला. कोणती घटना दुरुस्ती ही? 52वी. जसे परिशिष्ट 9 ची घटना दुरुस्ती काय होती बरं? 1. तशी पक्षांतर बंदी कायद्याची घटना दुरुस्ती कधी झाली बरं? 1985 ला 52वी घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीचा अर्थ माहितीये ना काय? घटना दुरुस्ती म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला बदल. मग पहिल्यांदाच बदल केला असेल तर पहिली घटना दुरुस्ती, दुसऱ्यांदी घटना दुरुस्तीत बदल केला म्हणजे दुसरी घटना दुरुस्ती. अशी ही कितवी घटना दुरुस्ती होती? 52वी घटना दुरुस्ती. मग ह्या 52व्या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलं? आता 1985 च्या आधी काय व्हायचं बघा. जनरल एक गोष्ट व्हायची. सपोज तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पल म्हणून देतोय. सपोज पूर्ण लोकसभेचे 100 खासदार असं आपण धरला, ओके. त्याच्यामध्ये एका पक्षाचे आले काहीतरी सपोज 55 व्यक्ती आणि एका पक्षाचे आले सपोज 45 व्यक्ती, बरोबर का नाही? मग सत्ता कोण स्थापन करणार आहे? सरकार कोण स्थापन करणार आहे? 55 वाले, बरोबर का नाही? 55 वाले सरकार स्थापन केलं. पण हे 5 वर्ष गप बसत नव्हते. हे काय करायचे? यांच्यातले काही माणसं फोडायची. मग हे काय म्हणायचे? आपल्याला सरकार स्थापन करायला फक्त 5 लोक लागतात. काय लागतंय? 5. मग हा पक्ष काय करायचा? यांच्या घरी जायचं. घरी म्हणजे कुठे जात असं, आणि यांना माझा 5-10 लोक धरायचे. तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला डायरेक्ट गृह मंत्रालय देऊन टाकतो, आम्ही तुम्हाला डायरेक्ट संरक्षण मंत्रालय देऊन टाकतो, आम्ही तुम्हाला उपपंतप्रधानच करून टाकतो. असे मोठं आमिष दाखवायचे. आणि कोणाला आमिष दाखवायचे? ज्यांना कोणतीही पद मिळालेले नाहीये. मग हे फुटायचे आणि यांच्याकडे जायचे. मग यांच्यातले 5-6 जण इकडे गेले, यांचा 52-53 आकडा होईल आणि यांचा काय होईल? 46-47. पडलं यांचं सरकार, हे आले सत्तेमध्ये. मग अशी पळवापळवी खूप व्हायची. म्हणून राजीव गांधींनी निर्णय घेतला, असे एका पक्षातून जे लोक निवडून आले का ते दुसऱ्या पक्षात आता जाणार नाही. गेल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. काय गुन्हा असतो त्यांच्यावर? निवडून आलेल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे सपोज मी काँग्रेसमध्ये निवडून आलो, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो, आणि मी जर आता बीजेपीत गेलो तर माझी आमदारकी किंवा खासदारकी रद्द होऊन जाईल, म्हणजे माझे काहीच पद राहणार नाही. असा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर किंवा त्यांच्यावर अशी शिक्षा त्यांना द्यायची. मग ही पक्षांतर बंदी कायद्यामुळे काय झालं? ही पळापळी थोडी कमी झाली. म्हणजे सरकार पहिले स्थिर राहत नव्हतं, दर 2-4 महिने पळून जायची लोक. हे खासदार लोक कसे बेकार आहे? आमदार, खासदार, राजकारणी जिथं लाभ आहे तिकडे पळायचे. मग सरकार स्थिर राहत नव्हतं, कामं होत नव्हती, विकास होत नव्हता. सरकार यायचं जायचं, काम कसे काय होते? विकासाचं कामच होत नव्हतं. म्हणून मग हा राजीव गांधीने 1985 ला कायदा आणला. मग ते पक्षांतर बंदी बऱ्यापैकी कमी झाली बरं का, बऱ्यापैकी कमी झाली. पण आता ते आमदार खासदार नाही पळते. आता डायरेक्ट काय होतं बरं? पक्षाच्या पक्ष पळून जातो, पक्षाच्या पक्ष. जसं आपण बघितलं, शिवसेना झालं, राष्ट्रवादी झालं. आता पक्ष का पळून जातात ते तुम्हाला सांगतो.
या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काय सांगितलं, एक दोन माणसं जर पळून गेले, दुसऱ्या पक्षात गेले, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. पण 75% किंवा त्यापेक्षा जास्त लोक जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जर गेले, 75 नाही ऍक्च्युली, ते 2/3 म्हणजे काय, 66% किंवा 67% लोक जर एका पक्षातून जर दुसऱ्या पक्षात जर गेले, तर त्याला पक्षांतर बंदी म्हणता येणार नाही, म्हणजे लोक जाऊ शकतात. लक्षात, म्हणजे 100 लोकांपैकी 66 ते 67 लोक जर दुसऱ्या पक्षात गेले, तर त्यांच्यावरती पक्षांतर बंदीची कारवाई होणार नाही, म्हणजे त्यांची आमदारकी खासदारकी जाणार नाही. अशी तरतूद ह्या कायद्यात करून ठेवली. म्हणून आता आपण बघितलं असेल की शिवसेनेचे 50 आमदारांपैकी 40 आमदार पळून गेले आणि 2/3 पेक्षा जास्त होते, म्हणून यांच्यावर कारवाई नाही झाली. जे शिंदे गट होता त्यांच्यावर कारवाई नाही झाली. सेम कशात झालं बरं, अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2/3 पेक्षा जास्त आमदार अजितदादा घेऊन गेला बीजेपी मध्ये, त्यांच्यावर कारवाई नाही झाली. आता केस चालू आहे न्यायालयामध्ये, आता जे काही न्यायालय निर्णय देईल तो नेईल, पण त्याच्यावर आता केस चालू आहे. पण एवढ्या मोठे जर 2/3 पेक्षा जास्त लोक जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, तर त्यांच्यावर कारवाई होत नाही. तर मग आता असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की याच्यावर काहीतरी निर्बंध आणा. असे जर पक्ष पळत गेले तर मग काय पक्ष काय पक्षाचा अध्यक्ष काहीच राहणार नाही. ज्या ठाकरेंनी शिवसेना पक्ष मोठा केला, तो पक्ष कोणतरी घेऊन पाहिलं, अवघड झालं नाही यार, किती मोठी गोष्ट आहे. इथे आपली साधी एखादा काही वही पुस्तक कोणी चोरून गेलं तरी आपल्याला 2 दिवस झोप येत नाही. यांचे 40 आमदार पळून गेले, त्यांच्या जागी दुसरा एखादा असं अटॅकून मिळाला असता, 4-5 वेळेस अटॅक आला असं त्याला. भयानक गोष्ट होती, साधी गोष्ट नव्हती. घरातला एखादा माणूस पळून गेला तरी तोंड दाखवायला जागा नसते आपल्याला. यांचे तर 40 आमदार पळून गेले, म्हणजे धन्य जे काय उद्धव ठाकरे, काय ते धन्य माणसं आहे. किती मॅनेज केलं स्वतःला, किती भयानक मॅनेज केलं. म्हणजे जे आपल्यामुळं निवडून आले तेच आपल्याशिवाय घेऊन पळाले. त्याच्या मायला मोठाच गोहनाटा झाला होता. मानावं लागेल त्या माणसाला, राजकारण द्या सोडून पण मानावं लागेल त्या माणसाला, एवढं तिने स्वतःला सावरलंय. बर, पुढे काय बघा, हे झालं आपलं 10वं परिशिष्ट. आता परिशिष्ट नंबर बघायचा आपल्याला 11वं. 11वं परिशिष्ट काय, 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज दिली, पण कोणतं पंचायत राज, ग्रामीण भागात. 12 पण पंचायत राजचे, पण काय ते शहरी भागात. मग ग्रामीण भागात जे पंचायत राज आहे का, याच्यामध्ये काय बरं, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि काय जिल्हा परिषद. मग यांची डिटेल माहिती आपल्याला परिशिष्ट 11 मध्ये बघायला मिळते. मग ग्रामपंचायत कशी असावी, त्याचे सदस्य कसे असावे, ते निवडून कसे येणारे, जिल्हा परिषद, त्यांचे पगार, सर्व 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 या परिशिष्ट 11 मध्ये दिलेलं आहे. मग याच्यात काय काय तरतूद आहे बघा. पंचायत राज ग्रामीण भागातले त्यांना अधिकार दिले. पंचायत राजला ग्रामीण भागामध्ये 29 विषयांची यादी ही परिशिष्ट 11 मध्ये दिली. तुम्ही म्हणशाल 29 विषय काय, तर ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना विकास करण्यासाठी एकूण किती विषय ठेवलेले, 29. ते 29 विषयावर तुम्ही काम करा. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो. आता बरेच जण गावाकडचे, गावामध्ये जर लाईट नसेल तर आपण पंतप्रधानाला फोन करतो का सरपंचाला, गावातल्या सरपंचालाच करतो ना, का पंतप्रधानाला करणार नाही. कारण की गावातल्या लाईटीचा प्रश्न हा कोणाचा आहे, तर सरपंचाचा आहे. कारण लाईट हा विषय ते 29 पैकी एक आहे, आम्हाला लाईट उपलब्ध करून द्या. आपल्या गावामध्ये जर शाळेचा कारभार चांगला नसेल, रस्ते चांगले नसतील किंवा गटरी नसतील, तर आपण कोणाकडे मागणार आहे, आपल्या सरपंचाकडे. कारण हे सर्व विषय कोणाला दिले, त्या गावाला दिले, का तुम्ही त्याचा विकास करा. ते 29 ची काय दिली तुम्हाला यादी, ते 29 चे काम तुम्हाला त्या ग्रामपंचायतीतूनच केले जातील, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. आणि हे जे 11वं परिशिष्ट आहे का, जसं मी तुम्हाला सांगितलं 9वं परिशिष्ट कधी ऍड केलं बरं, 1951 ला. कोणती घटना दुरुस्ती होती, पहिली. परिशिष्ट जे 11 आहे का, हे कधी शेड्यूल मध्ये टाकलेलं आहे, तर 1985 ला. कितवी घटना दुरुस्ती केली होती, 52वी घटना दुरुस्ती. 11वं जे परिशिष्ट टाकलं का भारतीय राज्यघटनेत, ते कधी टाकलं, 1992 ला. 73वी घटना दुरुस्ती.
कितवी 73वी 1992 ला. आणि शेवटचं जे परिशिष्ट आहे 12वं परिशिष्ट हे सुद्धा 1992 ला टाकलं, पण घटना दुरुस्ती पुढची आहे. इथं 93 तिथं किती आहे 94. आणि हे कोणासाठी बरं? नगरपालिका म्हणजे शहरी आणि ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी. मग जसं इथं विषय दिले का तसे इथं पण विषयांची लिस्ट दिलेली आहे. तर नगरपालिका महानगरपालिका यांनी काय कामं करावी, कशी कामं करावी ही सगळी लिस्ट दिलेली आहे. आता तुम्ही बघताय का सिन्नरमध्ये नगरपालिका आहे, सपोज नगरपालिका रस्ते बांधेल, गटरी करेल किंवा भाजीपाल्यासाठी लोकांना जागा उपलब्ध करून देईल, दिवाबत्तीची सोय करल किंवा गावातले काही मंदिर वगैरे त्यांचं काहीतरी काम करल. हे सर्व विषय ह्या परिशिष्ट 11 आणि 12 मध्ये दिलेले आहेत. अलग लक्षात. अशा प्रकारचे भारतीय राज्यघटनेतले महत्वाचे परिशिष्ट आहेत. तर आपण परिशिष्ट 1 पासून तर 12 पर्यंत सर्व डिटेल बघितलेले आहे. थोडे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पोलीस भरतीला नेहमी क्वेश्चन असतो का परिशिष्ट 8 हे कोणत्या घटनेच्या संदर्भात आहे का कशाच्या संबंधात आहे, किंवा तुम्हाला असं देतात शहरी नगरपालिका ही भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये सांगितलेलं आहे, हे तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यावर एखादा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. कळेल सरांना परिशिष्ट? ओके, थँक्यू सो मच.